आणि आरजेडी मध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते। 25 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर, तर तिकडे आरजेडीचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहे, तर एमआयएमचा उमेदवार सुद्धा एका जागेवर आघाडीवर आहे। तर सीमांचल हा जो भाग आहे त्या ठिकाणी ओवैसी यांनी जोरदार प्रचार केलाय आणि त्यांचा उमेदवार देखील एका जागेवर आघाडीवर आणि एनडीए आता अर्धशतक एनडीएचं झालेलं आहे। 51 जागांवर एनडीए आता आघाडीवर आहे। 51 जागांवर एनडीए आणि महाआघाडी 30। एनडीएनं अर्धशतक केलेलं आहे आणि 50 जागांवर आघाडी घेतली आहे। नक्कीच एनडीएनं आता या आघाडीत अर्धशतक घेतलेलं आहे। सुरुवातीचे हे कल मात्र एनडीएनं 51 जागांवर आघाडी घेतली, तर महाआघाडी सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए 51 आणि महाआघाडी 30 जागांवर आघाडीवर, जेएसपी 3 जागांवर आणि भाजप 27, आरजेडी 23 जागांवर आघाडीवर। 3 ते 4 जागांचा फरक या दोघांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष हा बिहारमध्ये कोणता ठरणार याची उत्सुकता असेल। भाजप 27, आरजेडी 23 जागांवर आघाडीवर। जेडीयू सुद्धा 20 जागांवर आघाडीवर आहे। जे कल सुरुवातीचे म्हणजे ह्याचा कौल जो होता एक्झिट पोलचा, त्यानुसार भाजपच्या जागा घटणार असं म्हटलं जात होतं, मात्र सध्या तरी सगळ्यात मोठा पक्ष आघाडीत तरी भाजपनं आघाडी घेतल्याचं दिसतंय।